छत्रपती संभाजीनगरमध्ये वंचित आघाडीनं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर मोर्चा काढला। काही दिवसांपूर्वी एका कॉलेज बाहेर संघानं नोंदणी अभियान सुरू केलं होतं आणि तिथून या वादाची सुरुवात झाली आहे। पाहूयात नेमकं काय घडलं। आरएसएसच्या कार्यालयावर मोर्चा काढत वंचित आघाडीने संघ आणि भाजपच्या विरोधात घोषणाबाजी केली। कायदा सुव्यवस्थेचं कारण देत पोलिसांनी परवानगी नाकारली होती, मात्र मोर्चावर ठाम राहत वंचितनं आंदोलन केलं। काही दिवसांपूर्वी संभाजीनगरच्या एका महाविद्यालयासमोर संघानं नोंदणी अभियान सुरू केलं होतं। त्याला विरोध केल्यामुळे वंचितच्या समर्थकांवर गुन्हे दाखल झाले होते। त्या विरोधात आंदोलन पुकारत आरएसएसची तरी नोंदणी आहे का असा सवाल वंचितनं केलाय। अजेंडा काय तुमचा? धार्मिक करण्याचा अजेंडा आहे ना तुमचा? एकत्र यावं, काही देश एकत्र यावा नाही, त्या तुमच्या पॉलिसी ना सगळ्या तुम्ही ताबडतोब बंद करायच्या या, कळलं का? जर तुमच्याकडनं बंद होत नसेल तर 2 मिनिटांमध्ये तुमचं वातावरण दाखवतो मी तुम्हाला। थांबा 2 मिनिट। पोलीस स्टेशनला तुम्ही कळवताय का या अशा धार्मिक गोष्टी? मिरगे साहेब, या अशा धार्मिक गोष्टी या ठिकाणी करायच्यात का? ऐकून घ्या। समाज कोणताही असू द्या, समाज कुठलाही असो, धार्मिक कार्यक्रम कुठलाही असो, शैक्षणिक संस्था या वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी झालेल्या असतात। धर्म कोणताही असो, धर्माचा विरोधच नाहीये। काय शिकवणार मला सांगा? संघ हा धर्माचा विषय नाहीये, काही पण प्रोपगंडा करू नका। कि अगर आप छात्रों का रजिस्ट्रेशन ले रहे हो, अगर आप स्टूडेंट्स का रजिस्ट्रेशन ले रहे हो, तो हम ये डिमांड करते हैं, हम ये मांग करते हैं कि आप इस देश में भारत सरकार से रजिस्टर्ड हो या नहीं, ये हम सबको खुलेआम बता दो। मागच्या काही दिवसांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विरुद्ध वंचित आघाडी आणि आंबेडकरी समर्थकांमधले वाद वाढले आहेत। तर मुंबईमध्ये रमाबाई नगरमध्ये संघ स्वयंसेवकांच्या पथसंचलनाला वंचितनं विरोध केला। त्यावेळी पोलीस बंदोबस्तामध्ये संचलन पार पडलं। पुण्यामध्ये जातीवादातून दलित तरुणाला वाईट वागणूक दिल्याच्या आरोपामध्ये मॉडर्न कॉलेजच्या प्राचार्य निवेदिता एकबोटेंच्या विरोधात वंचितनं आंदोलन केलं। त्यानंतर संभाजीनगरमध्ये महाविद्यालयाच्या बाहेर संघ नोंदणी अभियानाच्या वेळी दोन्हीकडच्या लोकांमध्ये शाब्दिक वाद झाले आणि त्या विरोधात आता संभाजीनगरमध्ये वंचितनं संघाच्या कार्यालयावर मोर्चा काढला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 2 जानेवारी 1940 साली कराडच्या संघाच्या शाखेत आले होते आणि त्या शाखेत आले असताना त्यांनी भाषण केलं की वैचारिक काही बाबतीत मतभेद असले तरी मी या संघाकडे आपलेपणाने पाहतो, असं त्यांनी म्हटलेलं आहे। आणि बाबासाहेबांनी त्यांच्या हयातभर त्यांच्या जीवनामध्ये कधी संघावरती टीका केलेली नाही, उलट त्यांनी ज्या ज्या काही ठिकाणी स्तुतीच संघाची केलेली आहे। अशा अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील। दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।